हम सब 10 साल के थे। करसन भाई की शादी। अप्पू सोलती आहे आमची लसूण. के सामने ये बात ना निकालना। काय करते अप्पू तू? बोलने दे चना, सब घर का है ना, बाहर का। काय झालं? कुठे पापा? अप्पू डॉगी कुठे ग? तुझ्या शर्टवर बघ डॉगी. तो डॉगी शर्टवर. शर्ट इकडे बघ, इथे शर्टवर. तुझ्या डॉगी. वाव बुबू. हा डॉगी बुबू. अप्पू काल मामाच्या तिकडे डॉगी कसा होता ग? काय करत होता तो डॉगी? अजून म्याव म्याव करत होता डॉगी. कुठे म्याव म्याव करत होता? अप्पू मला सांग पप्पा कुठे गेले? हाय अप्पू हाय कर. हा ची. तर ना मी आता ब्लॉग स्टार्ट केला. तर ना मी आत्ताच कॅमेरा झाला मोबाईल घेतला आणि म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूया. कारण की काहीच ब्लॉग वगैरे नाही आज दिवसभरात काहीच नाही. आणि मी चालू पण करणार नव्हती, पण मला तुम्हाला एक दाखवायचं की अप्पूला पण तारक मेहताची आवड आहे. तर ती ना इतकी टक लावून तारक मेहता बघते ना, खरंच. आता आम्हाला टी व्ही घ्यावा लागेल लवकरच. आणि ना मला एक असं वाटते की मी त्या कॅमेऱ्यात बघून बोलायचं ना, तर मी इकडे माझ्या फेस टू फेस बोलून बघते. खरंच मला सवय नाही आहे, म्हणजे आता थोडी होते. तर आपण बघू आता, म्हणजे मी बघते आता मला सवय कशी होते. तर काय नाही, निवांत बसली, स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि मी सोलत होती लसूण. तर ना तितक्यातच अप्पूने म्हणजे मी आपला थोडा वेळ मोबाईल. ओ अप्पू पप्पा मम्मी पापा कुठे सांग मला. अप्पू ना मिररमध्ये बघून तिचं स्माईल करणं चालू आहे. परत असं काहीतरी सुरू आहे तिचं. आणि मी तिला म्हटली की पापा कुठे? तर म्हणते पापा ऑफिस. शी मम्मा तसं करू नये. शी अप्पू पापा कुठे? आईजला काय झालं तुझ्या? लिप्स टीथ. अप्पू इकडे बघ ना. पापा कुठे गेले अप्पू? कुकू नाही ग, मग अशी काय म्हणत होती? पापा कुठे गेले? कुठे गेले पापा? पापा कुठे गेले सांग ना. सांग ना, आत्ता सांगत होती तसं सांग. आत्ता काय सांगत होती? पापा कुठे गेले? अप्पू पापा कुठे गेले सांग ना पिल्लू. ऑफिस कुठे गेले? आता नाही सांगत. मोबाईल सुरू केला की नाही बोलत. अप्पू प दे ना मला, प दे ना. अप्पू पापा आले. कुठे आहेत पापा? नाही आले अजून ग. मग कशी होता? नाही आले अजून. नाही आले ग. दरवाजा वाजला का आपला? नाही आले ना. म्हण पापा कुठे गेले? ऑफिस. अरे म्हण ना. खोटी हे तू खोटी. सरळ म्हणते ऑफिसला गेले आणि आता म्हणत नाही. कुठे गेले पापा? नो टिक्की खात असतात का वेडी? थुक. टिक्की खा. मार खायचा तुला. टिक्की नाही खायची. नो टिक्की कशाला खायची येडी? याच्यात बघ. म्हण पापा. ही पोरगी आगाऊ आहे. काय करायली अप्पू तू? चहा. अच्छा अप्पूले छान म्हणते. अच्छा म्हणा.
रुसली आपू. ए सांडेल ना. ब्रेड खा ब्रेड. छान छान. हे खाय ना, ब्रेड खाय ना त्यात बुडवून. जून झाला मग आता जुलै सुरू झाला. ज्यूस म्हणते होती ज्यूस नाही म्हणत. पप्पा हो बेबी. पी ना मग. हा मग ते आता ते ब्लॉगवाले काय दाखवणार आहे? आपल्या घरात रेग्युलर तेच ते. डेली रुटीन आणि त्यानं कॅप्शन पण तेच टाकलं ना डेली की रुटीन काय. तर ठीक आहे, नाश्ता दाखवणार. नाश्त्याला काय काय आणलं. पावसाळ्याला नाश्त्यासाठी वाव कलर किती छान आहे. रेनकोट. हॅलो. आव काय नाही थोडेसे कपडे धुतले आपूला आंघोळ घातली. रेनकोट. वाव किती छान आणला कलर. रेनकोट आणला आपू. घालून दूर जायचं. ओके आपू. पाऊस नाही लागत, काय नाही लागत तिच्या मायला. हो ना. बघ करते तुला मी व्हिडिओ काढायला. हो करते नंतर तुला. नाही करायचा. के नाचू मैं छम 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 छम. खाली खाली कशाला? खाली नसते पायाला. इकडे बघ. इकडे बापू. मम्मीकडे बघ, मम्मीकडे. आज जरा दगड आणायचा होता पुढच्या वर्षी पण आला पाहिजे. आता म्हणलं ना 2 वर्षाच्या पोरीसाठी दे. 2 नाही आता 3 म्हणा लागतील. 2 वर्ष पूर्ण पण झाली. वर बघा. 3 वर्षाची झाली ती आता. बरोबर. आपण पीठ व्हायला ना. वापस करा दुसरा आणा मोठा. इकडे बघ बाबा. इकडे बघ. इकडे दाखव मला. इकडे दाखव ना मला. कशी दिसते बघू. केस डोळ्यावर यायले. कटिंग करावं लागते आपूची. टोपी येईन का हो तिला लय. आज किती उशीर झाला या आपू. अच्छा नाही. कढी पण बनवली आम्ही सोबतच. आजची कढी जमली जराशी. एवढा पाऊस पडला ना 2-3 दिवस झाले. आणि आज मस्त जरा उघडलं. आज म्हणजे सकाळी पण खूप वेळ पाऊस पडला. आत्ता उघडलं बाहेर आणि परत सुरू झालं वाटतं. थोडा चालूच आहे. तर ना 2-3 दिवस झाले खूप जास्त पाऊस सुरू आहे. आमचे पप्पा गावाला गेले होते आणि एवढे जास्त कपडे कुठे गेले.
एवढे जास्त कपडे धुवायचे बाकी आहेत, कारण की पावसामुळे वाळत पण नाही, त्याच्यामुळे मग काही कपडे धुवायला टाकलेच नाही. आत्ता आम्ही गेलो होतो किराणा आणायला आणि तेच घेऊन आलो. आता मला तर किराणा लावायचा आहे त्यामधला, तर थोडाफार संपला होता, म्हटलं आणून घ्या. आणि पाऊस उघडला होता त्याच्यामुळे पटापट आणून घेतला. मी स्वयंपाक पण बनवून घेतला आणि मला ना इतकी झोप यायली आज. आपण सगळे मंदिरातले देव म्हणा, सगळं घर म्हणा, जिकडं तिकडं पसारा केलेला आहे. तर आता माझं चाललंय की करू आरामशीर. तर पहिले आता हे थोडा वेळ झोपलेत, तर मी हे पटापट आवरून घेते भांडी वगैरे आणि किराणाचं बघते. किराणा आज लावायचा आहे, तर किराणा आज नाही तर उद्या लावून घेईल मी. जसं तेल वगैरे लागते, आता सध्या तेल नाही आहे ना, तर तेच काढून घेते. बाकीचं मग नंतर बघते, जेव्हा संपलं तेव्हा काढते. आणि आजचा दिवस मला वाटत नाही मी ब्लॉग म्हणजे व्हिडिओ वगैरे काढेल जास्त. खूप कंटाळा होते आलेला. आणि आपू इकडे बसली आहे, ती मोबाईल पाहत बसली. आता मला तिला झोपी घालूनच कामं करावं लागतील पटापट. पुण्यामध्ये एवढा पाऊस सुरू आहे ना, कंटिन्यू सुरू आहे, त्यामुळं मग ना आमचा किराणा आणायचा ना लेटच होऊन गेलं. आता म्हटलं आणून घ्यावं, तर थोडंसं उघडलं होतं, तर अर्धा तासच उघडलं होतं. त्यामध्ये पटापट लिस्ट बनवली आणि मग जे काही सामान लागतं ना ते आणावं म्हटलं इथूनच. डीमार्टला काही गेलो नाही, जवळच किराणा शॉप होतं, तिथूनच आणायचं हे केलं, आणलं. आणि ना पावसात कपडे तर अजिबात वाळत नाही आहेत. कपड्याचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे. आपूचे पण कपडे मी तसेच ठेवून दिले, कारण की म्हटलं वाळतच नाही तर धुवून काही उपयोगच नाही आणि वाळू घालायला पण जागा नाही आहे मेन म्हणजे. आता हा एवढा किराणा लावायचा आहे, पण आप्पू तिकडे बसलेली होती म्हणून मी हे सगळं सोडत बसली आणि लगेच ती आली इकडे. आता म्हटलं मेन वस्तू जसं तेल वगैरे उचलून ठेवावं, कारण की हातबीत लागला ना की आप्पू परत जास्त हे करते, धिंगाणा करून ठेवते आणि सांडायचं, म्हणून ते मी किचन वाट्यावर ठेवलं. आणि नंतर आता लावून घेईल. किराणा लावण्यात एवढा टाईम जातो ना माझा, म्हणजे पटापट लावून तर होतं, पण जे आप्पू पसारा करते ना तो वेगळाच राहतो, कारण की पोहे चालत आणि तिचं मधात चालतं. आता मी माझ्यासाठी ज्वारी आणली होती, कारण की मला भाकरी खायच्यात त्याच्यामुळं. आता बघू किती दिवस खाते तर. आणि मागे जितके कपडे दिसतात का तेवढे पण धुवायचे आहेत, कारण की आप्पूचे पप्पा गावावरून आले होते कपडे घेऊन, म्हणजे धुवायचे त्यांचे पण कपडे होते आणि घरातले पण काही छोटे मोठे कपडे ते पण होते. तर ते सगळे मी तिथेच ठेवून दिले होते, कारण की म्हटलं धुतले ना की जागाच नाही भेटत आणि ते वास पण येतो त्याचा. तर आता लिस्ट बघत होती मी, लिस्ट वगैरे बघून म्हटलं चला आपण लावून घेऊ, असा माझा प्लॅन होता. पण तेवढ्यात जे आप्पू आली ना तर तिचं चाललं, मम्मा मला हे पाहिजे, मम्मा मला ते पाहिजे, आणि तिने जे मॅगीचं पॅकेट घेतलं आणि पळाली, असं सुरू होतं तिचं. आज आमच्या घरी मूग भाज्याचा योगायोग झालेला आहे आणि बनवलेला आहे मिस पूजा वानरे यांनी. अशी खदकन हसते आता, खदकन. आणि ही भोंगळी चिंगळी अपूर्वा. व्हिडिओ चालू असला आपण कवाच वाप लागेल. तुम्ही लईच इकडं पाय.